नमस्कार समस्त मराठी श्रोत्यांना. माझे नाव कंची भीमाराव रवी. मी एक तंजावर मराठी बोलणार. आमचे कुटुंब मूलतः तंजावरचे. मी उजलते चेन्नईत. लहानपणापासून हैदराबादांत वाढलो मी. आमच्या दक्षिणी मराठी चॅनलांत तुम्ही अगदी सदस्य जाल त्याला आणि उत्साहपूर्वक टिप्पणी पाठवल त्याला तुम्हाला सगळ्यांना माझे धन्यवाद. तुमच्या टिप्पणी सगळं पाहून मला फारच आनंद वाटला. गेल्या थोड्या दिवसापासून महाराष्ट्राचे लोक हे आमचे DM चॅनल दक्षिणी मराठी चॅनलवर टिप्पणी देत आहेत. अनेक जणे सांगलेत की त्यांनी तंजावर मराठी 80% 80% समजू शकतात. आमचे भाऊबंधाकडून असे सकारात्मक टिप्पणी पॉझिटिव्ह कमेंट्स प्राप्त होणे फार चांगलं वाटतं मला. प्रस्तुत दक्षिणी मराठीच्या परिस्थितीकडून मी माझे विचार कळवायला इच्छा करतो. एक दक्षिणी मराठी आणि अरब मिश्रणाचं उदाहरण एक परिच्छेद म्हणून सांगतो मी. एक पोरगा बोलतो, चुंबण वयंत मी अरब पள்ளிக்கூடमांत वाचलो तर आम्हाला कणकपणी अरबांतच शिकून दिले. त्याच्यामुळे आमच्या मराठीत अरब वार्ते उजंड जास्ती येऊन गेला आहे. आता टोटल मनाच्या वार्तेला आम्ही काय सांगाम मोत्तम म्हणून सांगतात तमिळनाडू आणि तेलुगू राष्ट्रांत असणारं दक्षिणी मराठी लोक. शुद्ध मराठी वार्ते कोणालीन कळणं. आता हे आम्ही केव्हा कंडुपिडिचलो, याला कसं तिरुत्ताम, DMला कसं कापाडावं, दक्षिणी मराठीला कसं कापाडावं ह्याच्यावर थोडं योचना करावं. पोराच बोली काहीतरी समजू शकला का तुम्ही? काहीतरी अर्थ झाला का? 50% 50% अर्थ झाला का? 80% 80% अर्थ झाला का? मला कळालं महाराष्ट्राचे लोक नाही समजलो म्हणतील. हे मराठीच का वाटत आहे का तुम्हाला? नाही वाटत नाही. पण हे तमिळपणी नो, तमिळ भाषापणी नो यात बोललं ते तमिळ बोलणाराचपणी अर्थ होईना. आहे स्पष्टपणे सांगा म्हणजे अनेक तमिळ शब्द मिळून गेला आहे दक्षिण मराठीत. विशेषतः दूर ठिकाणांत राहणाऱ्यांचं गोंधळ जास्ती आहे, कन्फ्युशन जास्ती आहे. एक प्रसंग शेअर करतो मी, ऐका. हे माझ्या स्वतः वहिनीचं घटना. चेन्नईत माझ्या वहिनी एक शाळांत टीचरात काम करत होती. एक रात्री वेळा पूर्ण थकून होती. शाळांतून येतानाच आणखी काम बाकी होतं. रात्री उशीर झाला तर पण झोंपली नाही. सासू विचारली कशाला जागी आहेस म्हणून. वहिनी सांगली कट्ट पेपर्स तिरुत्ताम. इंग्रजीत ह्याचा अर्थ काय म्हणजे ह्यूज बंडल ऑफ पेपर्स टू बी करेक्टेड. असे प्रकारचे मराठी तंजावर महाराष्ट्रांस अनेक घरांत बोलतात. माझा मित्र त्यांनी हे वाक्याचा अनुवाद दिले. ते अनुवादानुसार काय सांगा म्हणजे पेपर्सचा गठ्ठा तपासायचा आहे. केवढं प्रमाणात विचलून गेलाय, डिव्हिएशन आलाय, सूचना होत आहे का तुम्हाला? आणखी एक प्रसंग शेअर करतो मी. माझ्या लहानपणात माझ्या काकाचं वाईफ सांगत असतील, मी की तुमच्याच का वाचल तिने नो पा. मी काय 5 क्लासच वाचले, ते पण तिण्ण पள்ளிக்கூடமாंत वाचले. हे तिण्णे म्हणा शब्द तमिळ शब्द, पள்ளிக்கூடம் म्हणा शब्द पण तमिळ शब्द. ते काळात घरचं एंट्रन्स आत घुसलतच हे सिमेंटाच्या बेंचास भिंतीलाच अटॅच करून बांधला असतील. ओटा म्हणतो आम्ही, ओंटा म्हणतो. तेच ड्रॉइंग रूम. त्या ड्रॉइंग रूमात ओटा होतं. येणार की बसून बोलतील. रात्री घरचे लोक पण ते ओटावरच झोंपी जातील आनंदाने. पण तो जी पण किती शाळांत हे ओटावर बसून खायलाही बसल तर पोरांस पाठ शिकून देतील. पள்ளிக்கூடம் म्हणजे तमिळांत शाळा, पाठशाळा. आमच्या काकी तमिळ इंग्लिश सर्व मिसळून अगदी मिळून बोलली. ऐकायला फार आकर्षक वाटतं, परंतु प्रचंड संबंध तोडून गेल तर परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अर्थ होत नाही, तमिळ लोकांशी अर्थ होत नाही. असेल तर विचित्र परिस्थिती आहे. असे अनेक शब्द आहेत. आम्ही स्वयंपाकांत फोडणी घालतो, टॅम्परिंग. फोडणी म्हणायचं मराठी शब्द. तमिळांत महाप्राण साऊंड नाही, त्यामुळे फोडणी म्हणायचं फोडणी झालं. फोडणी होऊन वेळ निघून फोडणी झालं. तुम्हाला आश्चर्य होईल, कांती म्हणाचं नाव आणि गांधी म्हणाचं नाव दोन्ही नाव एकसारखं लिवांस्क पडतं तमिळांत. कशाला म्हणजे
महापुराण लिपींत नाही करतात. तसेच कोणीही खायाला खा म्हणत नाहीत, का म्हणतात. कोठे गेला म्हणाला कोटा गेला असं विचारतात तंजावर मराठींत. चिक्कू माणूस मैजर कृपण याला कितेकले इमटा म्हणतात, कितेकले हिमटा म्हणतात. तसेच धर शब्दाला दर म्हणतात कितेकले. आणखी करप्ट फॉर्म देर म्हणतात. आमचे मित्र ऐकले देर शब्दाला 2 अर्थ आहे म्हणाले. माझ्या मनात गोंधळ सुरू झाला, कन्फ्युशन. कसं 2 अर्थ येईल देर शब्दाला. नंतर समजलो मी धर म्हणायचं करप्ट होऊन महापुराण नाही तर कारदा दर झालं, दर आणतो देर झालं. करप्ट फॉर्म ऑफ प्रोनाऊन्सिएशन, उच्चारण अपभ्रंश झालतामुळे धर देर झालं. समस्या काय म्हणजे भाषाचं प्रमाणीकरण स्टँडर्डायझेशन गेलं, पण प्रयत्न प्रारंभ झाला होता. दक्षिण भारतीय भाषाचे शब्द तमिळीकरण आमच्या सुंदर मातृभाषा मराठीतून काढायला प्रयत्न होत आहे. हे व्हिडिओ पूर्वी तुम्ही माझ्या इतर व्हिडिओज सीनू द डॉन, भगवंताचे न्याय, अकबर बिरबलचं लहान कहाणी आणि दक्षिणी मराठी वराड अथवा लग्नांत झालते खरं विनोद घटना ऐकून असतील. नाहीतर तुम्हाला वेळ मिळताना दया करून ऐका. तुम्ही लक्ष द्यायला असतील माझं पूर्व व्हिडिओ सांगतं. द्रविडियन प्रभाव कमी करायला प्रयत्न करावा आम्ही सगळे. मजा काय म्हणजे अनेक तंजावर महाराष्ट्रीयनवाले त्यांचे मराठी स्वच्छ म्हणून भावना आहे. गेल्या 350 वर्षांत केवढ्या प्रमाणात इतर भाषा शब्द मिळून गेला आहे की स्पष्ट कळत नाही. त्यामुळे प्रथम पाऊल ॲज ए फर्स्ट स्टेप काय करा म्हणजे इतर भाषा शब्द प्रयोग चालत आहे की कळू आणि कळनास काय काय शब्द घुसलाय की हे सगळं खूण धरावं अथवा ओळखावं. ओळखून द्रविडियन प्रभाव कमी करायला प्रयत्न करावा आम्ही सगळे. आता तुम्हाला अर्थ झालं नाही ते भागाला घेऊन जातो. त्यामुळे तेलुगू शब्द सर्व बदलून दक्षिण मराठी शब्द घालून प्रस्तुत करायला प्रयत्न करतो आम्ही. समजू शकूया तुम्ही. लहान वयाच्या असताना मी तमिळ पाठशाळांत शिकलो. तेथे आम्हाला गणितपणे तमिळांत शिकवले. त्याच्यामुळे आमच्या मराठीत तमिळाचे शब्द उदंड येऊन गेले आहेत. आता टोटल म्हणा शब्दाला मी काय सांगणं, मोत्तम म्हणून सांगणं. तमिळनाडू आंध्रात की लोक टोटलच्या बदल मोत्तमच म्हणतील. शुद्ध मराठी शब्द कोणालाही कळत नाही. आता आम्ही कसं कळिंगलो, केव्हा कळिंगलो, ह्याला कसं शुद्धी करावं, दक्षिण मराठीला कसं वांचिवावं ह्याच्यावर थोडं विचार करावं, ध्यान द्यावं सगळे. काय मित्रांनो, कळलं का? धन्यवाद.